विद्यादेवता समर्थ शारदा, आपल्या महाराष्ट्राची भक्ती परंपरा गोरोबा ज्ञानोबा तुकोबा, तुम्हाला मार्गदर्शन करणारे आपले सगळे गुरुजन आणि चंद्रावरती धडक मारणाऱ्या देशाचं भवितव्य असलेले तुम्ही सगळे विद्यार्थिनी आणि माझे बंधू भगिनी, सरांनी माझ्या संदर्भाने बोलताना 4 शब्द बोलले. अतिशय प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर मी तुमच्या पुढे उभाच आहे ते सरांच्या प्रेमाग्रहामुळं. पाठीमागच्या चांगल्या 7-1 वर्षांपासून किमान वर्षातून 1-2 वेळा आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर तुम्ही यावं आणि बोलावं हा आग्रह त्यांचा राहिला, पण तो योग मात्र जुळून येत नव्हता. त्यातही अलीकडे कार्यक्रमांची संख्या जरा जास्तीची होऊन बसली. महाराष्ट्राच्या बाहेर 5-6 राज्यांमध्ये जायला लागलो, त्यामुळे ही थोडी व्यस्तता वाढली आहे. पण आजचा योग मात्र चांगला होता की आज मला तुमच्यापुढे येण्याचं मी भाग्यच म्हणेन त्याला, की ते भाग्य मला मिळालं. आणि नंतर माझ्या आठवणीत राहील न राहील, मी अगदी सुरुवातीलाच डॉक्टर देशपांडे सरांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की आपल्यासमोर बोलण्याची एक संधी त्यांनी माझ्यापुढे आणून ठेवली. सातत्यानं बोलतो आहे, पण तरी तुमच्यापुढं बोलताना मला विशेष आनंद याचा की प्रवचनाच्या कथेच्या माध्यमातून ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला माझं सुदैवच आहे, जिथं जातो तिथं तरुणांची संख्या समोर बऱ्यापैकी असतेच असते. पण तरी इतर सार्वजनिक कार्यक्रमाचा विचार केल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या किंवा तरुणांची संख्या 25% आसपास असते. उरलेले प्रौढ असतात आणि अंतिम 30%-35% तर वयोवृद्ध माणसं असतात. तुमच्यापुढं बोलण्यासाठी आनंद यासाठी की तुमच्या पाट्या त्या मानानं कोऱ्या आहेत, त्याच्यावर अक्षरं उमटवणं तुलनेनं सोपं असतं. ज्यांच्या पाट्या अगोदरच ओरखाडे ओरून खराब झालेल्या आहेत त्यावरती बिंबवणं फार कठीण. तुम्हाला मात्र येणारा संपूर्ण काळ आणखी जगणे आहे. अशा अवस्थेत अक्षरांना तिथं उमटवणं आणि ते पुढच्या कालावधीसाठी चिरंतन राहणं, या दृष्टीनं तुम्ही आणि तुमचा वयोगट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी माझ्या वक्तव्याची सुरुवात करताना अगदी सुरुवातीलाच तुम्हाला आश्वासित करतो मंडळी की मी जोपर्यंत तुम्हाला पचतंय, रुचतंय, समजतंय तोपर्यंतच बोलेन. तुमचा अंत निश्चित बघणार नाही. म्हणजे 10 मिनिट का असेना उशीर केलाय, अशा अवस्थेत पुन्हा तुमचा अति वेळ घेऊन तुमचा अंत बघणे इथपर्यंत काही घडणार नाही. काळजी करू नका. जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असेल तोपर्यंत बोलेन. तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता थोडीशी बाजूला चालली असं मला वाटलं तर मी त्या ठिकाणी थांबेन. मी याच ठिकाणी तुम्हाला सांगून ठेवतो. म्हणजे एक वक्ता बोलायला लागला, एवढा वेळ बोलला की खालचे सगळे वैतागले. पाठीमागं बसलेलं बॅक बेंचर्स एक दणकट पोरगा हातात काठीच घेऊन पुढं आलं. हे म्हटले, अरे बाबा काठी कशासाठी? म्हणले, तुमच्यासाठी नाही, तुम्हाला इथं बोलवलंय कुणी त्यांचं नाव सांगा. अशी काही व्यवस्था, अशी काही अवस्था माझ्याकडून खात्रीनं होणार नाही. तुम्हाला जोपर्यंत आनंद आहे तोपर्यंतच मी बोलेन, कारण त्यापेक्षा अधिक बोलणार नाही. अगदी सुरुवातीला तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदनही करतो. अभिनंदन यासाठी की नीट, जेई अशा सगळ्या कचाट्यातून आता तुम्ही मुक्त झालात, बाहेर पडलात. म्हणजे पाठीमागच्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये घरातल्यांनी तुम्हाला अगदी भंडावून सोडलं असेल. भोवतालची सगळी माणसं तुम्हाला एकच प्रश्न विचारत असतील, किमान तो प्रश्न तरी तुमचा आता बाजूला गेला. तुम्ही आता तुलनेनं शांत झालात, मुक्त झालात.
पण मुलांनो, असं असलं तरी मला तुम्हाला एक गोष्ट जबाबदारीनं सांगावी लागेल बघा. एका गोष्टीतून तुम्ही बाहेर पडलात हे जरी सत्य असलं तरी दुसरं दार जे उघडलं गेलंय ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता जे तुम्ही ज्या वाटेनं पुढे निघालेले आहेत त्या वाटेला गृहीत धरता ती वाट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. स्पर्धा, स्पर्धेचं युग, आणि स्पर्धा फक्त आमच्या जिल्ह्याशी, राज्याशी, देशाशी अशी स्थिती नाही आहे. आता स्पर्धा आम्ही करतोय जगाशी. जगाबरोबरच्या स्पर्धेमध्ये टिकण्याचा संबंध आहे आणि जगाबरोबरच्या स्पर्धेशी ज्या वेळेला टिकायचं त्यावेळेला आम्ही आमची तयारी तेवढी प्रबळपणे करणं तितकंच गरजेचं आहे, हे नाकारून चालणार नाही. इथं मुलींची संख्या आहे. थोडंसं फटकळ बोलेन पण जे सत्य आहे ते बोलेन. मुली तुमच्यासाठी मस्ट आहे तुम्ही स्वतःची स्वतंत्र ओळख तयार करणं, सिद्ध करणं. भलेही आम्ही 21व्या शतकाच्या गप्पा मारत असू, भलेही आम्ही मुलगी आज इथं गेली म्हणून उदाहरणं सांगत असू, पण मिडल क्लास, मध्यमवर्गीय घरातली मुलं आहोत आपण. बहुतांशींचा विचार करता आपल्या घरामध्ये जी आपली आई आहे ना, जी गृहिणी म्हणून आहे, जी कोणता जॉब करत नाही, जी फक्त घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडते, तिच्याकडे बघा. आजही आमच्या देशामध्ये 21व्या शतकाच्या गप्पा मारत असलो आम्ही तरी सुद्धा पुरुषप्रधान संस्कृती आहेच. आणि तशा काही गोष्टी आम्हाला घरामध्ये आपल्या घरातल्या आमच्या आईकडे बघितल्यानंतर सुद्धा दिसतात. तुम्हाला तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागेल तर युग तुमचं 21व्या शतकाचं, नाहीतर नाही. नाहीतर पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जगण्याचा एक जो पूर्व प्रचलित असलेला पायंडा थोडासा सौम्य झालेला असेल, पूर्णतः गेलाय असं नाही. तुम्हाला ओळख सिद्ध करावी लागेल. आणि हा विषय फक्त मुलींसाठी आहे असा आहे का? नाही रे, मुलांसाठी तीच अवस्था आहे. घरामध्ये मुलगा झाला म्हटल्यानंतर पेढे वाटतात, जन्मल्या सुद्धा. त्या पेढे वाटण्यामध्ये आनंद असतो, ठीक आहे, मला मान्य. पण त्या पेढे वाटण्यात एक सूचक भावना ही सुद्धा असते की जबाबदाऱ्या व्हायला आलं कुणीतरी. जबाबदाऱ्यांचं ओझं त्या क्षणी आम्हाला कळलेलं नसेल, पण आता मात्र तुम्हाला जबाबदाऱ्यांना आपल्याला गृहीत धरावं लागेल हे विचार ठेवून पुढे जायचंय, हे लक्षात ठेवा. आमचा जन्म तर जबाबदाऱ्या वाहण्यासाठीच झालाय. त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार आम्हाला करावा लागेल. या अनुषंगाने आम्हाला तयारी करावी लागेल. आम्हाला आमची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागेल. स्पर्धेच्या युगात जगाशी संबंध येणार आहे त्यावेळेला आम्हाला आमचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. आणि ज्या वेळेला आम्हाला आमचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे त्यावेळेला मुलांनो लक्षात ठेवा, प्रयत्न, प्रयास या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 12वी संपली, महत्त्वाची तुमची जी काही परीक्षा होती त्या परीक्षेतूनही बाहेर पडलात. पण आता पुढे ज्या वेळेला जायचंय ना त्यावेळेला अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा की आम्हाला आमची ओळख निर्माण करायची आहे. आणि ती ओळख निर्माण करण्यासाठीचे काही वर्ष जे इथं या महाविद्यालयामध्ये तुम्ही घालणार आहात अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. फुकट काहीही मिळत नाही बघा, सहज काही नाही मिळत. माझं ॲडमिशन झालं, आता काही झालं तर माझी डिग्री होणार आहे हे गृहीत धरून जर पुढे गेलात तर ठीक आहे, डिग्री मिळेल. पण कागदाचा एक तुकडा फ्रेम करून लावणे हा विषय वेगळा आहे आणि तिच्या जीवावर माझं अस्तित्व निर्माण करणे हा विषय वेगळा आहे. जर माझं अस्तित्व निर्माण करायचं असेल मला तर 100% आम्हाला तेवढे प्रयत्न प्रबळ ठेवावे लागतील. आम्हाला मनापासून करावं लागेल. आम्हाला जे करायचंय ते मन लावून करावं लागेल. सहज नाही मिळणार, फुकट काहीही मिळत नाही. लक्षात ठेवा, जगाचा नियम आहे. माईकवरून आवाज सुस्पष्ट येतोय ना?
जगाचा नियम आहे बघा, सहज काहीही मिळत नाही. जगाचा नियम आहे बघा, फुकट काहीही मिळत नाही. थोडासा मिश्किल आहे, पण आठवलाय म्हणून सांगतो. सहज नाही काही मिळत, फुकट काही नाही मिळत. मी एके ठिकाणी वाचलं होतं की 2 मित्र एका अनोळखी शहरामध्ये गेले आणि त्या शहरामधून फिरत असताना एका हॉटेलच्या बाहेर एक मोठा बोर्ड दिसला की मनसोक्त खा आणि बिल वाटेल त्यावेळेला द्या. आता मित्रच आपल्या वयाचे, म्हटलं बघूया, मजा घेऊ. आतमध्ये गेले. मध्ये गेले तर 2 रस्ते दिसले. दोन्ही रस्त्यावरती 2 बोर्ड होते. एका रस्त्यावरती बोर्ड होता उधार आणि दुसऱ्या रस्त्यावरती बोर्ड होता रोख. हे म्हटले, अरे बिल पाहिजे त्यावेळेला द्यायचा विषय आहे ना, उधार जिथं मिळणार आहे ना त्या रस्त्याने जाऊया. त्या रस्त्याने पुढे गेले. पुन्हा 2 बोर्ड पुढे दिसले. 2 रस्ते 2 बोर्ड. एक बोर्ड होता एका रस्त्यावरती व्हेज आणि दुसऱ्या रस्त्यावरती बोर्ड होता नॉनव्हेज. ते म्हटले, अरे व्हेज घेऊया, श्रावण आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, व्हेजमध्ये मेनू जास्त असतात, बरंच मागवता येईल वेगवेगळे पदार्थ. व्हेजच्या रस्त्याने पुढे जायला लागले. पुढं पुन्हा 2 बोर्ड होते, AC नॉन AC. जिथं बसायचे ती हॉल म्हणा, कंपार्टमेंटमध्ये. ते म्हटले, अरे घरी तर साधा असतं, आपण आज AC मध्ये बसूया. ACच्या रस्त्याने पुढे गेले. पुन्हा 2 बोर्ड होते, शुद्ध तेलामध्ये तयार केलेलं जेवण, शुद्ध तुपामध्ये तयार केलेलं जेवण. म्हटलं तेलामध्ये घरी खातो ना आपण, तुपामधलं खाऊया. पुढे गेल्यानंतर पुन्हा 2 बोर्ड होते, स्पेशल सर्व्हिस, जनरल सर्व्हिस. म्हटले स्पेशल सर्व्हिसनं जाऊया ना, जनरल सर्व्हिस आपण बघतोच की. हे रस्ते पुढं पुढं चालत होते. मंडळी एक मोठा हॉल दिसला. त्या हॉलमध्ये आले. इकडं 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 बोर्ड बघायचा प्रयत्न केला, कुठेही बोर्ड दिसला नाही. पण त्या हॉलचं बाहेर पडणारं जे द्वार होतं त्या दारावरती बोर्ड होता, फुकट खायला आलात होय रे, जा बाहेर. थोडासा उथळ असेल, पण हा जगाचा नियम आहे बघा. सांगितलेलं उदाहरण साधा असेल, पण हा नियम निश्चित आहे. आम्हाला सहज काहीही मिळणार नाही, आम्हाला फुकट काहीही मिळणार नाही. आम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर त्या अचीवमेंटसाठी आम्हाला आमचं योगदान द्यावं लागेल. एखादी गोष्ट आम्हाला हवी आहे, मिळवायची आहे, या भावनेनं पुढे जायचं असेल तर त्या मिळवण्यासाठीचे जे प्रयास आहेत, जे प्रयत्न आहेत, ते प्रयत्न प्रामाणिक करावे लागतील. आणि ते प्रयत्न करण्याची जी दशा आहे तिचं नाव विद्यार्थी दशा आहे. या विद्यार्थी दशेत, या अंतिम कालावधीत, विद्यार्थी दशेचा सुद्धा तुमचा आता अंतिम कालावधी सुरू झाला. आता जे शिकताय त्यानंतर PG कराल, आणखी थोडंसं काही वर्ष शिकाल, पण त्याच्यानंतर जगाच्या व्यवहाराला तुम्हाला तोंड द्यायचं आहे. तुमच्या आयुष्याचा शैक्षणिक कालावधी आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. जर हा अंतिम टप्पा आहे तर आम्हाला या अंतिम टप्प्याचा सदुपयोग अत्यंत महत्त्वाचा मानून चांगल्या पद्धतीनंच व्यतीत करावा लागेल. मग चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय? या 4 वर्षात आम्ही नेमका वागावं कसं? या 4 वर्षात, या 4-5 काय जे आहेत ते येणाऱ्या शैक्षणिक कालावधीमध्ये आम्ही नेमकं विद्यार्थी म्हणून कोणत्या गुणांना गृहीत धरून पुढे चालावं? या गुणांचा संबंध जो आहे ना, त्यालाच मी विद्यार्थ्यांच्यासाठीची असलेली पंचसूत्री मानतो. पंचसूत्री हा शब्द थोडासा कठीण वाटत असेल तुम्हाला. 5 सूत्र गृहीत धरा, सूत्र सोडून द्या, 5 गुण गृहीत धरा.
गुणही लक्षात येत नसतील, आमच्यामध्ये विद्यार्थी म्हणून ज्ञान ग्रहण करताना ज्या 5 क्वालिटीज अपेक्षित आहेत त्या क्वालिटीज म्हणा. शब्द तुम्हाला जो अपेक्षित आहे तो, पण जो शब्द तुम्हाला अपेक्षित आहे त्या शब्दांना गृहीत धरून का असेना 5 गोष्टींचा विचार मनामध्ये ठेवून येणाऱ्या काही वर्षांना सामोरे जा. मुलांनो, त्यातला पहिला शब्द म्हणजे जिज्ञासा. जिज्ञासा. तुमची दिशा ठरली. आता तुमच्या करिअरची एक वाट निवडली तुम्ही. आता त्याच्या बाजूला जाण्याचा विषय येणार नाही. आता ध्येय निश्चित झालं. वाट जी ठरली आहे त्याच्यावरूनच चालण्याचा विषय आहे. चालण्याचा विषय आहे. तर चालताना ज्या वेळेला वर्गामध्ये बसून मी शिकतोय, ज्ञान ग्रहण करतोय, त्यावेळेला माझ्या मनात शिकताना जिज्ञासा असायला हवी. जिज्ञासा शब्द थोडासा अवघड वाटत असेल. जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची प्रवृत्ती. जास्तीत जास्त मला मिळावं ही भावना. मला जास्तीत जास्त कसं मिळेल यासाठी मनाची तयारी. मला प्रश्न पडले पाहिजेत, माझ्या मनातून प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, आणि मला मनात जे पडलेले प्रश्न आहेत हे माझे प्रश्न मी विचारले पाहिजेत. मी वर्गात बसतोय, समोर शिकवलं जात आहे, पण समोर शिकवलं जे जात आहे त्यावेळेला माझ्या मनात त्या विषयानं प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. मला अजून अधिक माहीत झालं पाहिजे ही भावना मनात तयार झाली पाहिजे. गणितज्ञ असलेले एक शंकराचार्य असं म्हणतात फ्रान्सला गेले, आणि ज्या वेळेला ते फ्रान्स भेटीवरती होते त्यावेळेला एका अशाच महाविद्यालयामध्ये खूप मोठी लायब्ररी एक, तिथं त्यांची भेट झाली आणि तिथला ग्रंथपाल त्यांच्या जवळ आला. शंकराचार्यांच्या फ्रान्समधला किस्सा सांगतोय मी. तो जवळ आला आणि म्हणाला की म्हणले, सर, आमच्या कॉलेजमध्ये, आमच्या लायब्ररीमध्ये एक 16 वर्षाचा मुलगा येतो, नित्य नियमाने येतो, आणि तुमच्या देशाचं रामायण तो उघडतो आणि तो त्याच्यामध्ये वाचतो. पाठीमागचे 6 किंवा 7 दिवस झाले असतील तो पेज उलटत नाहीये. तो एक पेज जे उघडलंय 5 दिवसापूर्वी त्याच पेजवरती आहे. बरं, तुमच्या देशातला तो ग्रंथ असल्यामुळं आम्हाला काही त्यातलं कळत नाही. नेमकं तो आणलाय का कुठल्या विषयानं आम्हाला ठाऊक नाही. अनायासे आपण इथं आलेले आहात, भारताचे प्रख्यात व्यक्ती आहात, तर आमची विनंती, आपण त्या मुलाच्याकडे यावं आणि त्याला काही प्रश्न आहे का सहज विचारावा. ते म्हणजे चला ठीक आहे. तो मुलगा जिथं लायब्ररीत बसला होता तिथं ते आले आणि त्याच्या समोर न जाता पाठीमागून तो उघडून बसलेला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ पाठीमागून त्यांनी पाहिलं की नेमकं तो काय वाचतोय. जुनं वाल्मिकी रामायण होतं आणि त्या वाल्मिकी रामायणातलं ते पेज होतं जानकीचं वनवास. त्या पर्णकुटीमध्ये जानकी आहे. तुम्हा सगळ्यांना रामायण पाहिलेलं आहे तुम्ही. हा प्रसंग ठाऊक आहे की रावण अपहरण करण्यासाठी ज्या वेळेला आला त्यावेळेला मारीच नावाचा राक्षस सुवर्णमृग होऊन त्या पर्णकुटीपासून समोरून धावत निघून गेला. जानकी म्हणाली ते हरिण हवंय. राम त्या हरिणाला मारण्यासाठी किंवा धरण्यासाठी त्याच्या पाठीमागे गेले आणि तो राक्षसच होता. बाण ज्या वेळेला मारला गेला त्यावेळेला राक्षस असूनही रामाच्या आवाजात ओरडला की लक्ष्मणा धाव, माझ्यावरती संकट. जानकीनं ती हाक ऐकली, लक्ष्मणाला सांगितलं तुम्ही निघून जा, त्यांच्यावरती काहीतरी अडचण. लक्ष्मण बाहेर जाताना एक रेषा ओढले. सगळा प्रसंग माहीत आहे तुम्हाला. रेषा ओढली आणि सांगितलं की जानकीला, भाभी आपण या रेषेच्या मध्ये राहावं, बाहेर येऊ नका, बाहेर आलात तर अडचणीत याल. लक्ष्मण निघून गेला आणि त्यानंतर रावण आला आणि रावण आल्यानंतर त्या रेषेच्या आतमध्ये प्रवेश करायला लागला की तुम्ही टी व्हीवर सुद्धा ते पाहिलेलं आहे की तिथं आग निर्माण झाली, तिथं अगदी ज्वाला तयार झाल्या, त्याला मध्ये जाता येईना. ते ग्रंथातलं उघडलेलं जे पान होतं ते होतं आणि तो मुलगा तिथंच थांबलेला.
शंकराचार्य त्याच्या समोरून आले आणि त्याला म्हणाले, बाळ, तुझे लायब्ररियन मला सांगत होते की तू काही दिवसापासून त्याच पानावरती थांबलेला आहेस, पुढं वाचत नाही आहेस. तुला काही अडचण आहे काय? तू पुढं वाचत नाही आहेस. 16 वर्षाचा मुलगा आहे. तो म्हटला, होय सर, माझ्या मनात एक प्रश्न आहे. म्हटले, कसला प्रश्न? म्हटले, असं कसं शक्य आहे की लक्ष्मण नुसती एक रेष ओढतो आणि नुसती एक रेष ओढल्याबरोबर दुसरं कुणीतरी मध्ये जातं, त्यावेळेला तिथं आग तयार होते? असं कसं शक्य आहे? शंकराचार्य म्हटले, ठीक आहे, असं शक्य नाही असं आपण गृहीत धरू. मान्य तुझं, समजा शक्य नाही. पण म्हणले, तुला काय वाटतंय? का शक्य नाही असं वाटतंय? किंवा काय शक्य आहे असं वाटतंय? तो मुलगा म्हणाला, मला माझ्या बुद्धीप्रमाणे असं वाटतंय की लक्ष्मण ती रेष ओढताना त्यानं तिथं कुठंतरी त्या रेषेच्या तिथं एखादं रसायन टाकलेलं असेल, की कोणताही व्यक्ती मध्ये प्रवेश करताना मानवी देहाचा त्याला स्पर्श झाल्याबरोबर तिथं आग तयार होते. किंवा त्यानं रसायन असं टाकलेलं जरी नसलं तरी त्याच्या बाणाचं जे टोक आहे त्या टोकाला ते रसायन असेल की ज्यामुळं ती रेष ओढताना ते रसायन त्या रेषेमध्ये पडलं आणि कुणी मध्ये जायला लागलं की तिथं आग तयार होते. शंकराचार्यांना कौतुक वाटलं. ते म्हणले, होय, ठीक आहे, आपण असंही गृहीत धरू, तसंही असेल. पण म्हणले, तुला काय करायचंय नेमकं? हा प्रश्न तुझ्या मनामध्ये येतोय, तू तिथंच थांबतोय, का विचार करतोयस तू असा? तो म्हटला, ते रसायन जर असेल तर ते रसायन मी तयार करू इच्छितो. तू तयार करू इच्छितो? काय करशील तयार करून? म्हणला, साधी गोष्ट आहे की इथं फक्त एका जानकीला वाचवण्याचा विषय म्हणून त्याचा उपयोग झालाय. ते रसायन जर मी तयार केलं तर माझ्या देशाच्या सीमेभोवती मी ते टाकेन, बाहेरचा शत्रूमध्ये येऊ शकणार नाही. त्या मुलाची, 16 वर्षाच्या मुलाची ही जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेचं नाव जिज्ञासा. जिज्ञासा हा शब्द कळण्यासाठी तुम्हाला हा संदर्भ मी सांगितला. जिज्ञासा. आतापर्यंतची आमची विद्यार्थी दशा जर बघितली ना तर क्रमांक 1, आम्हाला प्रश्नच पडत नाहीत. प्रश्नच पडत नाहीत. ही दशा चांगली आहे असं मी मानणारा नाही. आम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. आणि दुसरा भाग तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा, ज्यांना प्रश्न पडतात त्यातले 99% मुलं पडलेले प्रश्न विचारत नाहीत. पडलेले प्रश्न विचारत नाहीत. एवढ्या सगळ्यांमध्ये उभा राहून मी विचारू कसं? माझा प्रश्न बरोबर आहे का चूक आहे कुणास ठाऊक? मी प्रश्न विचारला तर एवढे सगळे वर्गातले मुलं मला हसतील. त्यांचं हसणं मी कसा सहन करू? सगळ्यांमध्ये उभा राहणे नाही, ही अवस्था योग्य आहे. आम्हाला प्रश्न पडले पाहिजेत हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं महत्त्वाचं आहे पडलेले प्रश्न आम्ही विचारले पाहिजेत. हसतील त्यांचे दात दिसतील, हसू द्या. पण ज्या वेळेला एक प्रश्न मी माझ्या मनामध्ये तसाच दाबून ठेवतोय त्यावेळेला मी माझं ज्ञान अर्धवट ठेवतोय. एक कन्सेप्ट जी मला पूर्ण समजणार आहे ती पूर्ण समजण्याच्या ऐवजी त्या कन्सेप्टमध्ये काहीतरी मी उणीव ठेवून देतोय. पडलेले प्रश्न आम्हाला विचारल्यानंतर काहीतरी देणार आहेत, आमच्या ज्ञानामध्ये भर टाकणार आहेत. पडलेले प्रश्न विचारल्यामुळं उठून उभा राहून बोलण्याचं एक धाडस आमच्यामध्ये येणार आहे. आणि हे धाडस भविष्यामध्ये तुम्हाला लोकांच्या समोर ज्या वेळेला एखादा विषय मांडायचा आहे त्यावेळेला त्या विषयाची मांडणी करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आज तुमच्या पुढे येऊन आम्ही तासाचं व्याख्यान देतो, ही अवस्था आजची. पण तुमच्या वयात ज्या वेळेला होतो त्यावेळेला आम्हीही तिथे बसूनच इथं आलोय. आणि इथं येण्यासाठीची पहिली पायरी आहे, माझ्या मनात जिज्ञासा असली पाहिजे. आणि जी जिज्ञासा माझ्या मनात निर्माण झाली ती जिज्ञासा मी विचारली पाहिजे. पहिली पायरी आहे, विचारण्याचं धाडस माझ्या मनामध्ये तयार झालं पाहिजे. जिज्ञासा
महत्त्वाचा शब्द आहे. जातिवंत असलेला कुणीही शिक्षक तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला हसणार नाही. एखाद्या वेळेला त्या प्रश्नाचं उत्तर त्याला त्या क्षणी सांगता येत नसेल तर बाबा रे मी आजच्या ऐवजी उद्या सांगेल म्हणेन, पण तो रागावणार नाही. इथं आमचा कमकुवतपणा आहे की आम्हाला विचारताना भीती वाटते, धाडस होत नाही. आमचा कमकुवतपणा आहे की आम्हाला विचारताना लोक काय म्हणतील याचा विचार करावा वाटतो. और सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, कहने दो उन्हें जो कहना है, पण माझ्या मनात जे तयार होतं ते मी बोललं पाहिजे, ते मी बोललं पाहिजे. जिज्ञासा, प्रश्न विचारले गेले पाहिजेत. मुलांनो, दुसरा शब्द मी तुम्हाला सांगेन ती म्हणजे जेवढा कालावधी थोडासा शिल्लक राहिला ना तेवढ्या कालावधीसाठी का असेना पाठीमागचं आमचं शैक्षणिक आयुष्य जेवढं गेलंय त्याचा विचार संपला, मावळला तो सूर्य. आता त्याचा विचार करण्याचं कारण नाही. कसंही असू द्या ते, पण आता येणारा कालावधी गृहीत धरता परिश्रमाची तयारी आमची असली पाहिजे. परिश्रमाची तयारी आमची असली पाहिजे. यश आम्हाला मिळावं असं जर वाटत असेल, आम्ही यशस्वी व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल तर लक्षात ठेवा, यशाला कोणताही शॉर्टकट नाही. तिथं आम्हाला घासावं लागेल, तिथं आम्हाला कष्टच करावे लागतील, तिथं आम्हाला परिश्रम करावेच लागतील. जुनी माणसं फार हुशार आहे. आपल्याला जुन्या काळात एक म्हण होती बघा, अलीकडं म्हणीसुद्धा प्रचलित असलेल्या गायब झाल्या हो, लेकरांना म्हणीही ठाऊक नाहीत. जुन्या काळात एक म्हण असायची, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही. साधं वाक्य होतं जुन्या माणसांचं, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही. ह्या म्हणीचा अर्थ माहीत आहे का तुम्हाला? या म्हणीचा अर्थ सांगू. या म्हणीचा अर्थ असा, एक साधू, बघा नीट लक्ष देऊन ऐका, एक साधू सुंदर मंदिर बांधलं, मंदिरामध्ये मूर्ती स्थापित करायची. मूर्ती स्थापित करण्यासाठी जंगलामध्ये गेला. 2 कणखर भव्य मोठे आकाराने चांगले दांडगे असलेले दगड त्यानं निवडले. दोन्ही दगड गावामध्ये आणले, मंदिराच्या समोर टाकले. शिल्पकाराला बोलावलं गेलं, सांगितलं यातला चांगला दगड जो तुला वाटतोय त्या दगडाची मूर्ती तयार कर, मूर्ती मंदिरामध्ये बसवायची आहे. शिल्पकाराने एके दिवशी सुरुवात केली. छेनी हातोडा घेतला आणि एका दगडाकडे गेला. त्या दगडाच्या जवळ पोचून त्यानं पहिला ठोका मारल्याबरोबर तो दगड बोलला. बोधकथेमध्ये दगड बोलतो. तो दगड बोलला. म्हटलं अरे बाबा, हे फार ठोकाठोकीचं काम फार मारलं जाईल, मला नाही सहन होणार, मला काही मूर्ती वगैरे करू नको. तो शिल्पकार म्हणाला नको, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. त्या दगडाला तसंच ठेवलं गेलं. दुसऱ्या दगडाकडे गेला. दुसऱ्या दगडावरती काम सुरू झालं. तो दगड मात्र काही बोलला नाही. तयार झाली मूर्ती, कणाकणांनी डेव्हलप होत गेली. कणाकणांनी तिचं विकसन झालं. कणाकणानं नको असलेला दगड बाजूला पडला आणि कणाकणानं त्या मूर्तीचं सौंदर्य प्रकट होत गेलं. सुंदर मूर्ती तयार झाली. पाहत राहावं एवढी सुंदर मूर्ती. आणि मंडळी, एक दिवस मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा उगवला. त्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक झाल्यानंतर त्या मूर्तीला मंदिरामध्ये स्थापित केलं गेलं. मंदिर सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. आणि मग त्या मूर्तीला माणसं यायची हो. घरून ताट असायचं, फुलांचे हार असायचे, हळदी कुंकू गुलाल बुक्का प्रसाद नैवेद्य एवढं मोठं सगळं घेऊन तिथं यायचे. सगळे काही सोपस्कार करायचे. गळ्यात फुलांचे हाल, कुंकुम तिलक आणि मूर्तीच्या पायावरती डोकं टेकवून नमस्कार व्हायचा. आणि सगळी पूजा संपल्यानंतर त्या मूर्तीकडं मनापासून अंतःकरणापासून भरभरून बघायचे. 4-4 वेळा लोटांगणं घालायचे आणि सगळं संपल्यानंतर बाहेर यायचे. बाहेर आल्यावर तो दगड होताच पडलेला, दुसरा नको म्हटलेला. घरून सोलून आणलेला नारळ त्या बाहेरच्या दगडावर फोडायचे. आता तो दगड ओरडायला लागला, अरे बाबा नारळाचे फटके. ते म्हणले आता पर्याय नाही. ज्या वेळेला मूर्तीत रूपांतरित होण्याचा कालावधी होता ना तुझा, त्यावेळेला तुला त्रास वाटला, त्यावेळेला तुला अडचण वाटली, त्यावेळेला टाकीचे घाव सोसण्यासाठी तुझं मन तयार झालं नाही.
बाबा रे, त्यावेळेला जर तू तयार झाला असतास तर आता हे वाट्याला आलं नसतं. त्यावेळेला तू तयार झाला नाहीस ना, आता आयुष्यभर तुझ्या वाट्याला ह्या नारळाचे फटके येणार, नारळाचे फटके येणार. शिल्पकार बसलेले आहेत तिथं आणि तुम्ही मूर्तीत रूपांतरित होण्यासाठी आलेले आहात. आता त्रास होईल, आता कष्ट पडतील, शनी हातोड्याचे फटके मनाला क्लेश देतील. सकाळी पहाटे लवकर उठून, पहाट हा शब्द तर आत्ताच्या कालावधीत गायब झालाय. पहाटे उठून असं म्हणण्याचं कारणही नाही. आमची पहाट होते सकाळी 8 वाजता, पण 8 वाजता झाल्यानंतर सुद्धा जेवढा दिवस आमच्या हातामध्ये आहे तेवढ्या दिवसातलं युटिलायझेशन, एवढ्या दिवसाचं वेळेचं नियोजन, तेवढ्या दिवसाचं विनियोग हा आम्ही कसा करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही किती परिश्रम करतोय, हा भाग आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही आमचा वेळ कसा वापरतोय. आज आम्ही आमचा वेळ जर योग्य वापरला तर येणारा वेळ तुमचा असेल. लक्षात ठेवा, येणारा वेळ तुमचा असेल. आणि आजचा वेळ जर आम्ही असा दवडला तर येणारी वेळ तुमची कधीही गय करणार नाही. येणारा वेळ तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही. वेळच आहे आजचाही आणि वेळच आहे उद्या समोर येणाराही. पण आजच्या वेळेत आम्ही काय करणार आहोत याच्यावरती ठरेल उद्याचा वेळ आम्ही काय करू, उद्याचा वेळ आम्ही काय करू. त्यामुळे हा जो कालावधी आहे परिश्रमाची तयारी ठेवावी लागेल. आता परिश्रमाची तयारी याचा अर्थ कष्टाची तयारी, याचा अर्थ डॉंकी वर्क का, गाढव काम नाही रे, स्मार्ट वर्क. आमच्याकडे उपलब्ध असलेला जो वेळ आहे त्या वेळेचं नियोजन मी कसं करतोय. मला असं अपेक्षित नाही आहे की दिवसाचे 24 तासातले 20 तास तुम्ही केवळ पुस्तकं आणि पुस्तकं त्याच्या बाहेर जाऊ नये. मी असं म्हणत नाही आहे, मी असं म्हणत नाही आहे. तुमचं जे रुटीन आहे, चांगल्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये घ्या. सकाळी उठल्यानंतर वर्कआउट करायची सवय असेल, छान गोष्ट आहे. योगा प्राणायाम करत असाल, छान गोष्ट आहे. अभ्यासाशिवाय इतर काही वाङ्मय, इतर काही पुस्तकं वाचण्याची सवय आहे, छान गोष्ट आहे. थोडासा मित्रांना मैत्रिणींना वेळ देतो आम्ही, त्यांच्याशी बोलण्यामध्ये आमचा आजची नाती उद्याच्या आयुष्यामध्ये कदाचित आम्हाला मदत करणारी असतील, छान गोष्ट आहे. पण याचा अर्थ हे मी कोणत्या वेळेमध्ये करतोय आणि हे मी किती वेळेसाठी करतोय याचं नियोजन. अभ्यास करतोय तर माझ्या अभ्यासाची पद्धत काय आहे. आकारण माझं नुसता अभ्यास पुस्तकी किडा बनल्यासारखं होऊन फक्त तेच व्हायला लागलंय का, याला कमी वेळ देऊन जास्त आउटपुट निघण्यासाठीच्या युक्त्या आहेत, सांगण्यासाठी मार्गदर्शक आहेत. हे नियोजन साध्या साध्या गोष्टी आहेत, पण या साध्या साध्या गोष्टी तुम्हाला उंचीवरती घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतील. बघा, नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आज व्याख्यान ऐकल्यानंतर हा जोश तयार होऊन घरी गेल्यानंतर आपलं टाइम टेबल एकदम बस, टाइम टेबल म्हणजे टाइम टेबल तयार करून घरामध्ये रूममध्ये चिकटवून 10 दिवस त्या टाइम टेबलला फॉलो करणे, उत्साह. आणि 15 दिवस गेले की मागं तसं पुढं चालले दिवस आणखी तसेच, असं सुद्धा होतं. कष्टाची तयारी म्हणजे निव्वळ गधे काम असा प्रकार नाहीच आहे. आम्ही जे करतोय त्याचं नियोजन हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही वेळेचा उपयोग म्हणण्यापेक्षा सदुपयोग कसा करतोय हा भाग, याचं नाव नियोजन. यू कॅन विन नावाचं एक पुस्तक आहे बघा, शिवखेराचं. कुणी वाचलं असेल विद्यार्थ्यांपैकी तर तुम्हाला ठाऊक असेल. त्याच्यामध्ये एक छान छोटंसं उदाहरण आलं आहे. त्याच्यामध्ये एक प्रसंग लिहिला आहे की 2 लाकूडतोडे काम करत होते. एक लाकूडतोडा अतिशय जुना, त्याला महिन्याला 10,000 रुपये मिळायचे. आणि नंतर दुसरा एक लाकूडतोड्या त्याच कंपनीमध्ये जॉईन झाला आणि एकच महिना काम झाल्याबरोबर त्याचा पगार 20,000 केला गेला. जुना जो लाकूडतोड्या होता तो म्हटला, अरे काय अन्याय हा, मी इथं 10 वर्षापासून काम करतोय, मला पगार 10,000 रुपये, याला येऊन 1 महिना झाला नाही
आणि एका महिन्यामध्ये याचा पगार माझा दुप्पट. कंपनीचा जो मालक होता त्या मालकाला जाऊन भेटला आणि म्हणाला, काय अन्याय? ते म्हणले, अन्याय काही नाही बाबा, अरे तो कामच तुझ्यापेक्षा दुप्पट करतो. तू जेवढी लाकडं तोडतोस त्याच्यापेक्षा दुप्पट तो लाकडं तोडतो, दुप्पट तोडतो. आमचा वेळ वाचतो, आणि वेळ वाचत असेल तर त्याला तुझ्यापेक्षा दुप्पट पगार देणार आम्ही. हा म्हटलं, असं कसं शक्य आहे? म्हणले, ठाऊक नाही, शक्य आहे, तो तसं करतोय. जुना लाकूड तोड्या नव्या लाकूड तोड्याकडे आला आणि त्याला म्हणाला, बाबा रे, या कंपनीत 10 वर्षापासून काम करतोय, मला 10,000 मिळत आहेत, आणि तू मात्र 20,000 घेतोयस एकच महिना येऊन. कंपनीच्या मालकाला जाऊन विचारलं तर तो म्हणतोय, तू माझ्यापेक्षा दुप्पट काम करतोयस. मला सांग, दोघं कंपनीमध्ये येतो आपण एकाच वेळेला, आपल्या कामाचे तास दोघांचेही सारखे आहेत, त्याच वेळेला दोघंही आपण कंपनीच्या बाहेर पडतो. अशा अवस्थेत माझ्यापेक्षा दुप्पट काम तू करतोस कसा? तो म्हणला, काही नाही बाबा, तुझ्यापेक्षा मी दुप्पट काम करतो का नाही हे मला ठाऊक नाही, पण काम सुरू करताना रोज मी लाकडं तोडण्याच्या अगोदर माझी जी कुऱ्हाड आहे ना, लाकडं तोडायची कुऱ्हाड, त्या कुऱ्हाडीला धार लावतो 15 मिनिटं, रोज धार लावतो. हे जे धार लावणं आहे ह्याचं नाव नियोजन, ह्याचं नाव नियोजन. आता जे शिकायचं आहे ना, ते शिकलेलं येणाऱ्या एक्झामसाठी म्हणून नका गृहीत धरू. कागदाच्या परीक्षा ज्या आहेत ना, कागदावर द्यायच्या, त्या परीक्षा अतिशय सोप्या असतात रे. आता जे शिकायचं आहे ते शिकायचं आहे उद्याच्या आयुष्यात. जेव्हा आम्ही व्यवहारात येऊ, मार्केटमध्ये उभा राहू आणि जगाशी स्पर्धा करू, त्यावेळेला ते ज्ञान आम्हाला तिथं उपयोगात येण्यासाठी, आणि तिथं ते ज्ञान चांगलं उपयोगात यावं असं वाटत असेल तर आम्हाला आज आमचं नियोजन करावं लागेल. पुढचा शब्द महत्त्वाचा आहे बघा. आम्ही जे नियोजन करू त्या नियोजनात आमचं सातत्य असलं पाहिजे, ते आम्ही रोज फॉलो केलं पाहिजे. पुन्हा त्याच्यामध्ये आम्ही क्षमा न घेतली पाहिजे, एक्सक्यूज नाहीच. एकदा माझं ठरलं ना की माझं दिवसाचं शेड्यूल हे असं, तर ते तसंच, पुन्हा बदल नाही. नाहीतर आला गणेशोत्सव, निघाले मिरवणुकीला, आल्या लक्ष्म्या, निघाले गाठी घ्यायला, आला शिमगा, निघाले, पुढचं काही सांगत नाही. आमचं जे नियोजन आहे ते नियोजन केलं तर ते फॉलो करण्यासाठी, केलं तर रोज त्याप्रमाणे जगण्यासाठी, केलं तर त्या शेड्यूलमध्ये कणभरी बदल न करण्यासाठी. एकदा माझं ठरलं की एकदम ते ठरलं, पुन्हा त्याच्यामध्ये बदल नाही. सातत्य ही गोष्ट एवढी मोठी आहे मंडळी की तीच तुम्हाला मोठी करते, तीच तुमच्यामध्ये ज्ञान जास्तीचं भरते. त्याच्यामुळंच तुम्ही विजेते होण्याकडं वाटचाल करता. सातत्य, सातत्य शब्द महत्त्वाचा आहे. तुम्हाला खाशाबा जाधव हे नाव ठाऊक आहे का रे? कुणाला सांगता येईल खाशाबा जाधव? खाशाबा जाधव हा आपल्या देशाला ऑलिम्पिकचं पहिलं पदक मिळवून देणारा व्यक्ती आहे. हा कुस्तीपटू होता, कुस्ती, आणि कुस्ती प्रकारामध्ये आपल्या देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारा व्यक्ती आहे. हा ऑलिम्पिकमध्ये ज्या वेळेला पदक मिळवला त्यावेळेला त्याला कोणीतरी विचारलं म्हणे, काही पत्रकारांनी, की म्हणले या देशानं याच्यापूर्वी कधीही मेडल मिळवलेलं नाही, तुमच्या देशाला पहिलं मेडल मिळवून देणारे तुम्ही आहात, यश कसं मिळालं तुम्हाला? त्यानं जे दिलेलं उत्तर आहे ना ते उत्तर फार महत्त्वाचं आहे. तो म्हटला, काही नाही हो, मी कुस्तीचा सराव करायचो, रोज करायचो, एकही दिवस माझा टळला नाही. दिवाळीच्या दिवसांमध्ये सुद्धा माझं रोज ते असायचं, रोज दिवाळी असली तरी. का? माझ्या मनचं सांगतो, आज दिवाळीचा विचार न करता तुमचं शेड्यूल तुम्ही फॉलो केलं तर उद्याचं सगळं आयुष्य दिवाळी होईल रे. उद्याचं सगळं आयुष्य दिवाळी होईल. अन्यथा इथं शेतकऱ्याची जेवढी मुलं आहेत त्या मुलांना ठाऊक आहे, दिवाळीचं पहिलं पाणी ज्याला आपण म्हणतो अभ्यंग स्नान, त्या दिवशी सुद्धा शेतकरी बाप
घरातलं सगळं संपल्यानंतर झालं की दिवाळीचं आता शेताकडे जावं लागतंय म्हणतो, शेताकडे जावं लागतंय म्हणतो. सातत्य इतकं महत्वाचं आहे की आज आम्ही त्या दिवसांचा विचार करणे नाही संबंध. आज दिवाळी बाजूला ठेवली तर उभं आयुष्य दिवाळी होणार असतं. उभ्या आयुष्याची दिवाळी करायची का नाही याचा विचार आम्ही करणं हा भाग महत्त्वाचा. खाशाबा जाधव म्हटला रोज करत होतो, रोज करत होतो. आणि किती करत होतो, किती करत होतो त्याचं पुढचं वाक्य होतं, मी सराव करायचो त्या लाल मातीमध्ये, सराव करायचो सराव करायचो सराव करायचो, थकून जायचो. आणि ज्या वेळेला थकून जायचो ना त्यावेळेला त्या मातीत पडल्या पडल्या मनात यायचं, ऑलिम्पिकमध्ये ज्याच्याबरोबर मला लढायचं आहे तो माझा विरोधी स्पर्धक सध्या काय करत असेल, मन म्हणायचं कदाचित सराव करत असेल. मी पुन्हा उठायचो आणि पुन्हा सराव सुरू करायचो, पुन्हा उठायचो आणि पुन्हा सराव सुरू करायचो. याचं नाव आहे सातत्य, याचं नाव आहे सातत्य. अभ्यासाला आम्ही एकदा आपल्याशी जोडून घेतलं की किती जोडून घ्यायचं, पॅटर्न चेंज करा, पण प्रदक्षिणा त्या विषयाच्या भोवताली झाली पाहिजे. मी वाचतोय, मी वाचतोय वाचतोय वाचतोय, वाचून कंटाळा आला, पुस्तक बाजूला ठेवलं, मोबाईलमध्ये काहीतरी पाहायला लागलो. मोबाईलमध्ये आपल्या त्याच विषयाशी संबंधित चांगल्या चांगल्या लेक्चर त्याच्यावर अपलोड करून ठेवलेले आहेत. बघणं सुरू, माझा अभ्यास चालू, बघून बघून इरिटेट झालो, ते बाजूला ठेवलं. मला गप्पा माराव्याशा वाटत आहेत. माझी जिवलग मैत्रीण, माझा जिवलग मित्र बाजूला आहे, त्याच्याबरोबर गप्पा मारायला लागलो. पण वर्गात जी कन्सेप्ट मला नीट समजली नव्हती त्या कन्सेप्टविषयी मी बोलायला लागलो. आमचा अभ्यास चालू आहे, पद्धत बदलली पण अभ्यास चालू आहे. सातत्य, सातत्य शब्द महत्त्वाचा आहे. हा जो विद्यार्थी दशेचा कालावधी आहे, हा कालावधी तुम्हाला तुमचं सातत्य ठेवावं लागेल. यशाकडची वाटचाल तुमची सहज होईल. बघा, यशाकडची वाटचाल तुमची सहज होईल, महत्त्वाचा शब्द आहे. आणि त्याच्या पुढं मला पुढचा शब्द सांगावा लागेल. ॲडमिशन झालंय, मला वाटतं बहुतांशी सगळे विद्यार्थी फर्स्ट इयरशी संबंधित असावेत. प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहात आपण. आता कुणाचंही ऐकू नका. आता तुमचा स्वतःचा निश्चय करा. आता कुणाचंही ऐकू नका असं जे मी म्हणतोय त्याच्यात मला नेमकं कुणाला गृहीत धरायचंय? ह्या चालू कालावधीत मागच्या 1-2 महिन्यात तुम्हाला काही लोक असे भेटले असतील बघा की जे म्हटले असतील, अरे बार्शीला ॲडमिशन घेतलं का, पुण्याला नाही मिळालं. काही जण म्हणणारे भेटले तुम्हाला. काही जण असे सुद्धा भेटले असतील, हीच ब्रांच घेतली होय का, या ब्रँचला ॲडमिशन घ्यायला हवं होतं ना, ब्रँच कशाला ही घेतली. काही जण असं म्हणणारे भेटले असतील तुम्हाला. नाही, आता त्यांचा विचार नका करू, नका करू. आम्हाला शिकवायला विद्यार्थी दशेत एक सर होते. ते म्हणायचे, पोरांनो, त्यांचा शब्द जुन्या काळातला, जुनी मास्तर, त्यांचा शब्द असायचा, म्हणायचे, पोरांनो अरे काहीच नाही जमलं ना, भंगीवारे म्हणे, भंगी, पण भंग्यांमध्ये मला टॉपला राहायचं असा विचार करा. बघा बरं काय शब्द आहे ते. पोरांनो काहीच नाही जमलं ना, भंगीवारे, पण भांग्यांमध्ये टॉपला राहण्याचा विचार करा. तिथं मी सगळ्यांचा प्रमुख असेन असा विचार करा. मी हे का सांगतोय तुम्हाला? मिसगाईड करणाऱ्या लोकांची संख्या आमच्या भोवताली 100% असते. आम्ही काहीही करायला लागलो तरी आम्हाला अरे अरे ते होय, हां हां ठीक आहे ठीक आहे, अशा प्रतिक्रिया देणारी माणसं तुमच्या भोवताली असणार. पण तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाशी पक्के राहून तुम्ही तुमची वाटचाल अत्यंत प्रखरपणे पूर्ण विश्वासानं जर कराल, तुम्हाला जिंकण्यापासून कुणीही बाजूला सरकवू शकणार नाही. तुम्ही विजेते असाल एके दिवशी, तुम्ही जिंकाल एके दिवशी. नका विचार करू कोण काय म्हणताय. पुन्हा मला जुनी म्हण आठवते. जुनी माणसं म्हणायची, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. माझं मन मला काय सांगतंय? हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. एके ठिकाणी
गिर्यारोहणाची एक शर्यत लागली होती. डोंगर अगदी खडा होता. त्या डोंगराच्या कड्यावरती जाऊन जो ध्वज लावेल त्याला विजेता घोषित करण्यात येणार होतं. 5 लाखाचं बक्षीस होतं. 1000 स्पर्धक त्या ठिकाणी आले होते. स्पर्धेसाठी तयारीत सगळे उभा राहिले. पिस्टलमधून गोळी झाडून इशारा करण्याची सगळे वाट बघतायत. स्पर्धकांच्या मनात जोश आहे की आता शिखर सर करायचंय, डोंगर चढायचा आहे, कडा आपणच सर करणार. सगळ्यांच्या मनात पिस्टलमधून गोळी झाडली गेली, इशारा केला गेला. एकाच वेळेला 1000 लोक डोंगर कडा चढायला लागले आणि 10 फूट 20 फूट गेले नाहीत तोपर्यंत बघ्यांची जी गर्दी होती ना, त्या बघ्यांच्या गर्दीतून लोक ओरडायला लागले, अरे बघ बघ बघ, तो पडतो बघ. अर्ध्या स्पर्धकांना वाटतंय खरंच आहे की एवढं उंच आहे, पडण्याची शक्यता जास्त, नको रे बाबा, उतरले. काही जण तरी धाडस दाखवलं. काही लोक तशीच पुढं चालत राहिले. पण त्यातलं एखादं पडलेलं बघितल्यानंतर याचं धाडस होतं ते गळालं. खाली आले तरी काही जण वरती चढत होते. खालून एक फार जोरात कर्कश ओरडला, अवसान गळून पडलं. पुन्हा काही जण खाली आले. एकच असं होतं, काहीच विचार करत नव्हतं. ते चढत होतं, सलगपणे चढत होतं. ते चढलं हो, वरती गेलं. हातात पाठीमागं खोवून आणलेला जो झेंडा होता, तो झेंडा त्यानं त्या शिखराच्या कड्यावरती सगळ्यात उंचावरती असा रोवला आणि त्या ठिकाणाहून त्यानं विजेतेपणानं सगळ्यांकडे बघून हात केला. काही वेळाने खाली उतरला. सगळे त्याच्या भोवताली गोळा झाले आणि त्याला म्हणाले, अरे 1000तले 999 खाली उतरले, तू एकटा कसा वर चढला? तो म्हणला, काय? अरे तू एकटा कसा वर चढला? ते म्हणला, थांबा, मला काहीच ऐकायला येत नाही, मशीन लावतो अगोदर. ज्यांना आमच्या हिताचा कळवळा आहे ना, त्यांचं ऐका. पण जे फुकट सल्ले देतात अशा सल्लागारांचा विचार करू नका. आता आमचं नियोजन झालंय, आता आमचं ध्येय ठरलं, आमच्या करिअरची एक चौकट निर्माण झाली. आमच्या करिअरची एक चौकट निर्माण झाली आहे ना, तर आता तिला फॉलो करा. आता ती आणि तीच, त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट मी कसा बनेन यासाठीचा प्रयत्न अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये मी सर्वोत्कृष्ट कसा होईन. सर्वोत्कृष्ट होण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे तुम्ही विजेते. सर्वोत्कृष्ट होण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे तुम्ही विजेते. आणि मुलांनो, शेवटचा मुद्दा बोलतो आणि थांबतो बघा. बाबांनो, या विद्यार्थी दशेत एक अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे नम्रता. एवढा एक गुण म्हणजे नम्रता. शाळेत लहानपणी सुद्धा आम्हाला सुविचार होता बघा, विद्या विनयेन शोभते. मी म्हणतो नाही, विद्या विनयेन लाभते. आमचा जेवढा विनय असेल तेवढी विद्या आमच्यामध्ये जास्त येईल. लक्षात ठेवा. का म्हणतोय मी असं? सर्वसामान्य घरातली मुलं आहोत आपण. कधीतरी तुम्ही असा प्रयोग केला असेल बघा की घागर घेतली आणि हौदात बुडवली. हौदात म्हणा, नदीत म्हणा, कुठंतरी घागर, साधी आपली घागर. विचार करा रे, घागर आम्ही घेतली, तुमचं लक्ष दुसरीकडे गेलं की मी थांबलो. कशासाठी माहीत आहे का? माझ्या अंतःकरणाची तळमळ अशी असते की माझा शब्द न शब्द तुमच्या अंतःकरणापर्यंत पोचावा. शब्द न शब्द. मी असं का म्हणतोय? निसर्गानं मला दिलेले श्वास तेवढेच आहेत. त्या श्वासामध्ये वाढ होणार नाही. मी ज्या वेळेला मरणार आहे त्यावेळेला तेव्हाच मरणार आहे. जास्तीचं आयुष्य काही मला मिळणार नाही. माझ्या एकूण आयुष्यातला तासाभराचा कालावधी मी तुमच्यासाठी खर्च करतोय. तर माझं खर्च करणं सुद्धा तेवढंच उपयोगाचं झालं पाहिजे, ही माझी भावना. ऐका,
मी असं म्हणालो की ती घागर घेतली आणि घागर एखाद्या हौदामध्ये आम्ही अशी धरली उभी एकदम ताठ, आणि तशीच जर पाणीमध्ये भरलं जावं म्हणून दाबायला सुरुवात केली, घागर बुडेल का रे? पण तीच घागर आम्ही थोडीशी वाकवली, थोडीशी झुकवली, थोडीशी लीन केली, थोडीशी नम्र केली, तर त्या घागरीत पाणी सहज जायला लागतं रे, सहज जायला लागतं. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे बघा, त्याच्यामध्ये ती लिहितात, माठ आणि झाकणी. झाकणी माठावरती जे ठेवलं जातं तिला झाकणी म्हणतात. माठ आणि झाकणी त्या दोघांचा संवाद लिहिला रवींद्रनाथ टागोरांनी एका कवितेमध्ये. त्याच्यामध्ये ती झाकणी खालच्या माठाला म्हणाली, माठ दादा, अरे तुझ्या पोटामध्ये एवढं पाणी आणि मला थेंबर देत नाहीस रे, तुझ्यामध्ये इतकं मोठं पाणी आणि मला मात्र तू एक थेंब देऊ नयेस. माठ म्हणाला, अगं झाकणी ताई, तुला पाणी दिलं असतं ग मी, आनंदाने दिलं असतं, पण तू बसतेस माझ्या डोक्यावर. जर तू माझ्या डोक्यावर बसलीस तर मला पाणी कसं द्यावं वाटेल सांग? तुला पाणी हवंय ना, माझ्या डोक्यावरून खाली उतर, माझ्या खालच्या बाजूला ये, माझ्यातून झिरपणारं पाणी सहज तुझ्यामध्ये पडेल, सहज तुझ्यामध्ये पडेल. नम्रता सांगतोय मी. अरे पाऊस पडला आणि टेकड्या भरल्या, असं ऐकलंय का आपण कधी? पण पाऊस पडल्यानंतर छोटे छोटे खड्डे भरतात रे, छोटे छोटे खड्डे भरतात का? त्या टेकडीच्या शेजारी नम्र आहेत म्हणून, नम्र आहेत म्हणून. नम्रता ही एक अशी गोष्ट आहे बघा, आम्हाला जर 70% मिळणार असेल तर नम्रता या गुणामुळं त्या 70%चं 90%मध्ये रूपांतरण होतं. काळ बदलला रे. आम्हाला आमची विद्यार्थी दशा आठवते. आमचे एखादे सर जर समोरून आले आणि आम्ही काही खेळत असू तर हातातला बॅट बॉल टाकून आम्ही घर गाठायचो धूम. आता समोरून जर सर आले तर पोरग सरांच्या दिशेनं, बरं एवढं होऊन नाही, सर बॉल टाका हो. एवढा काळ बदलला. काळ बदलला तरी मूल्य बदलत नाहीत, काळ बदलला तरी तत्व बदलत नाहीत, काळ बदलला तरी वृत्ती बदलू नयेत. माझ्या स्वतःच्या विद्यार्थी दशेतला प्रसंग सांगू तुम्हाला, शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबतो बघा. आम्ही पुण्यामधली वादविवाद स्पर्धा सलग 3 वेळा जिंकली आणि त्यानिमित्तानं कॉलेजनी सन्मान केला. कॉलेजनी ज्या वेळेला सन्मान केला त्यावेळेला वादविवाद स्पर्धा म्हटल्यानंतर तुम्हाला हे ठाऊक असेल की एक व्यक्ती विषयाच्या बाजूनं बोलतो आणि एक व्यक्ती विषयाच्या विरुद्ध बाजूनं बोलतो, दोघे असतात. सन्मानाच्या वेळेला माझा जो सवंगडी होता, माझा जो मित्र होता, तो सत्कारासाठी वरती गेला. शाल, श्रीफळ, बुके सगळं काही स्वीकारलं, फोटोला पोज दिली आणि आमच्या प्राचार्यांच्या समोर त्यानं शेकहँडसाठी हात असा पुढे केला, शेकहँडसाठी. सरांनी त्याच्याकडे बघितलं. रिटायरमेंटला आलेले सर आमचे, काही दिवसात रिटायर होणार आहेत अशी अवस्था. सरांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हटले, स्पर्शाची जागा चुकतीये बाळ. हळू ऐकायला आलं, नीट कळलं नाही. पुन्हा मी वरती गेलो, मीही शाल, श्रीफळ सगळं स्वीकारलं. शेकहँडला हात पुढं नाही केला, पण त्याच्या पुढचंही मला काही कळालं नाही. मी आपला हात जोडून सरांकडे बघून असा नमस्कार केला, समोरच्या बसलेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांकडे बघून नमस्कार केला आणि खाली येऊन बसलो. आणि मग शेवटचं भाषण म्हणून आमचे प्राचार्य बोलायला उभा राहिले. मुलांनो, हा माणूस घड्याळाचे 55 मिनिट या एका वाक्यावरती बोलत होता, स्पर्शाची जागा चुकतीये बाळ. 55 मिनिट तुमच्या पुढे सांगत बसणार नाही, 5 वाक्य सांगतो त्यातले फक्त, केवळ 5. तो म्हणाला होता, मुलांनो, अरे स्पर्श तसा विचार केला तर दोन्हीही सारखेच, दोन्हीही सारखे. एक स्पर्श शेकहँडसाठी होतो एका हाताचा दुसऱ्या हाताशी, स्पर्शच आहे, आणि दुसराही स्पर्शच आहे. माझा आवाज व्यवस्थित येईल, काही काळजी नको, मी माईक बंद करतो. आणि दुसराही स्पर्शच आहे. कोणता? एक हात ज्या वेळेला कुणाच्या तरी पायाशी वाकतो तोही स्पर्शच आहे की. दोन्हीतही टच, एवढंच आहे. शेकहँड करताना, हस्तांदोलन करतानाही टच केलं जातंय आणि पायाला नमस्कार करतो आपण त्याही वेळेला हात पायाला चिकटतो, टच होतं.
सर म्हणत होते विचार केल्यावर स्पर्श दोन्ही सारखेच आहेत, पण या दोन्ही स्पर्शांच्या पाठीमागची भावना, त्याच्यात मात्र जमीन आणि आसमानाचं अंतर आहे. जमीन आसमान शब्द आपण सहज वाचतो, उच्चारतो, बोलतो, पण याच्यातलं अंतर लक्षात ठेवा रे. जमीन आणि आसमान एवढा मोठा फरक का? ते सर म्हटले बाबा रे, ज्या वेळेला शेकहँड करतो माणूस, त्यावेळेला एक हात ज्या रेषेतून पुढे येतो त्याच रेषेतून समोरचाही हात आलेला असतो. दोन्ही सरळ रेषेत येतात आणि हस्तांदोलन करतात. त्यावेळेला तो स्पर्श सांगत असतो आपण दोघं बरोबरीचे आहोत, आपण दोघं समान आहोत. पण तोच हात कुणाच्या तरी पायाशी वाकतो, पायाला स्पर्श करतो, त्यावेळेला मनातली भावना असते की आपण माझ्यापेक्षा आदरणीय आहात, आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, आपण माझ्यापेक्षा मोठे आहात, आपण मला आदरणीय आहात. विचार केल्यानंतर स्पर्शाचा आहे, पण या स्पर्शाच्या मध्ये अंतर मात्र जमीन आणि आसमानाचं आहे. जमीन आणि आसमानाचं. बाबांनो, नम्रता एवढा एक शब्द इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की तेवढा एक शब्द असल्यामुळं तुम्हाला आयुष्यभर कधी काही कमी पडणार नाही आणि आयुष्यात तुम्हाला दुसरा कोणी हरवू शकणार नाही. कशीही संकटं समोर आली तर त्या संकटांना समर्थपणे तोंड देण्याचं बळ तुमच्यामध्ये निश्चित असेल. फक्त यासाठी आज रोजी सांगितलेल्या या 5 गोष्टींना फॉलो करावं लागेल. ह्या 5 गोष्टींना विचारात घेऊन पुढं चाला. तुमच्या वर्गातले अर्धी मुलं किंवा मुली पुढं शिकायला आलेली नाहीत. तुम्हाला संधी मिळाली आहे, तुम्हाला संधी मिळाली आहे. तुमच्या वर्गातल्या काही मुलींची जमली, शुभमंगल सावधानाची निमंत्रण पत्रिका येईल. तुम्हाला संधी मिळाली आहे, तुम्हाला संधी मिळाली आहे. काहींनी शेताकडे सुरू केलं असेल, काहींनी छोट्या मोठ्या व्यवसायात सुरू केलं असेल. तुम्ही आलाय ना, संधी मिळाली आहे तर संधीचं सोनं करा. आणि संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही हे लक्षात ठेवा. संधी पुन्हा पुन्हा कधीच नसते मिळत. एक माणूस रस्त्याने यायलेला, हातात एक लोखंडाची साखळी आणि पडलेला कोणताही दगड उचलायचा आणि त्या साखळीला लावायचा आणि टाकून द्यायचा. पडलेला दगड उचलायचा, लोखंडाच्या साखळीला लावायचा, फेकून द्यायचा. एका माणसाने विचारलं, म्हणले काय करायला? हा म्हणला परीस शोधायलो मी, परीस. ह्या लोखंडाच्या साखळीचं मला सोन्यात रूपांतरण करायचंय. हा माणूस म्हणला येडा असेल, असा कुठं परीस सापडत असतो का? गेला निघून. 10 वर्ष दोघांची भेट झाली नाही आणि 10 वर्षानं योगायोगानं हेच दोघं एकमेकांच्या समोर आले आणि योगायोगानं त्याच्या हातात ती जी जुनी साखळी होती ती साखळी सोन्याची झालती रे. पण सोन्याची होऊन सुद्धा त्यानं दुसरी साखळी लोखंडाची त्याच्या शेजारी बांधली होती आणि त्याचं ते काम चालूच. रस्त्यात पडलेला दगड उचलायचा, त्या दुसऱ्या साखळीला लावायचा आणि टाकून द्यायचा. हा त्याच्या जवळ गेला आणि म्हणला, अरे बाबा ओळखलंस का? 10 वर्षापूर्वी भेटलो होतो, मी तुला विचारलं होतं, तू म्हणला होता परीस शोधतोय आणि तुझी ती साखळी पण मी ओळखतोय, ती तर सोन्याची झालेली दिसतीये. याचा अर्थ तुला परीस सापडला ना. मग आता दुसरी साखळी आणि पुन्हा तेच काम का करतोय? ते म्हणला काय सांगू बाबा, मला सवय लागली होती हो. रस्त्यात दिसेल तो दगड मी उचलायचा, लावायचा, फेकून द्यायचा, उचलायचा, चिकटवायचा, फेकून द्यायचा. ही सवय माझी इतकी झाली की खरा परीस माझ्या हातात आला कधी, त्या साखळीला लावला कधी आणि मी टाकून दिला कधी, मला कळलंच नाही. आता दुसऱ्यांदा प्रयत्न करतोय. नाही रे, असं शक्य नसतं. संधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नाही. आता तुमच्या पुढे ती येऊन उभा राहिली ना, तर आत्ताच परीस आहे, आयुष्य बदलवण्यासाठी आलाय. उद्याचं आमचं संपूर्ण आयुष्य या संधीवरती उभं राहणार आहे. एवढं मनामध्ये ठरवा आणि मनापासून प्रयत्न करा. तुमच्या उद्याच्या आयुष्याला शुभेच्छा देतो. सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.